मॉर्निंग गाईज, कशा तुम सगळे? आय होप तुम सगळे मस्त असतात, मजेत असतात. तर फायनली आम्ही ट्रिपला जायला निघालो होतो. आय नो मला माहिती आहे माझे व्हिडिओ लेट येते, बट मी काय करू तिथे मला खरंच नेटवर्क नव्हता. सो आता मी फायनली घरी आले म्हणून आज माझा हा व्लॉग अपलोड करते आहे. जाता जाता नाश्ता घेतला होता, म्हणजे समोसे घेतले होते सगळ्यांना आणि इतके मस्त लागत होते ना. हे प्रत्येकचे फेवरेट समोसे आहेत जे नवी मुंबईमध्ये मिळतात. तुम्ही पण एकदा जाऊन व्हिजिट करा. तिरुपती म्हणून आहे आणि खूपच टेस्टी असतात. त्याच्यानंतर मी ह्या फॅमिलीसोबत फर्स्ट टाईम चालले होते, कोळी फॅमिलीसोबत. लग्नानंतर पहिल्यांदाच चालले होते, म्हणजे लग्नाला जस्ट वर्ष झाले, पण ह्यांच्यासोबत मी फर्स्ट टाईम ट्रिपला चालले होते. आणि खरं सांगते खूप मस्त आहेत ह्या सगळ्याच जणी आणि सगळे दादा पण खूप भारी आहेत. एकदम आम्ही एन्जॉय केलं. जाता जाता आम्ही खूप साऱ्या रील्स काढल्या. आम्हाला खूप रील काढायची आवड होती आणि या सगळ्यांना पण, त्यामुळे बोर नाही झालं. त्याच्यानंतर आम्ही पोचलो. त्याच्यानंतर हे तुम्हाला माहिती असेल, कोळी लोकांच्या लग्नात अशी वडे करतात. आगरी कोळी लोकांच्या लग्नात ते वडे आणले होते खायला आणि ते खरंच मस्त लागत होते. मी टेस्ट केले, मला खूप आवडले. आणि त्याच्यानंतर कल्याणताई आणि मी बसलो होतो खात. त्याच्यानं आम्ही दोघी फर्स्ट टाईम, म्हणजे आम्ही पहिल्यांदाच बोलते सगळ्यात पहिले आम्ही रेडी झालो होतो दोघीजणी आणि आम्ही येऊन बसलो होतो खात आणि बाकीचे सगळे रेडी होते. बिकॉज आम्ही चाललो होतो एकविरेला वरती दर्शन करायला. आम्ही आलो होतो लोणावळ्याला आणि तिथेच हा फार्म हाऊस होता एकविरा आईच्या पायथ्याशी. त्याच्यानंतर वरती आलो. आम्हाला करेक्ट 7ची आरती मिळाली, बिकॉज तेच आमचं हे ठरलेलं की आम्हाला 7ची आरती मिळालीच पाहिजे. आणि त्याच्यानंतर खूप गर्दी होती, कारण की मंदिर बंद करायचा टाईम पण झाला होता, त्यामुळे गर्दी तर असणारच. आणि आम्हाला मध्येच थांबवलं आरती चालू झाल्या. त्याच्यानंतर आमचं छान असं दर्शन झालं. आम्ही परत पायथ्याशी खाली आलो आणि आम्ही आमच्या फार्म हाऊसला आलो. सगळेजण मस्त डान्स करत एन्जॉय करत होते. खूप खूप मजा आली आणि जेवायला वगैरे पण मस्त बनवलं होतं. मच्छी सगळं काही होतं. आणि ह्या फार्म हाऊसची स्पेशालिटी म्हणजे पूल. फार्म हाऊस पाहिजे म्हणजे पूल पाहिजेच. आणि सगळेजण इतके एन्जॉय करत होते ना, एकदम रिलॅक्स आणि चिलमध्ये सगळं चालू होतं. आणि माहिती आहे, तिथं जाऊन कळालं धीरज दादाचा बड्डे पण होता 12 नंतर. समृद्धीवाहिनी तर आधी सांगितलंच नाही, नंतर कळालं. आणि त्याच्यानंतर हे बाजूच्या फार्म हाऊसमधले नवरा नवरी बनवून आणले होते. हे एक गेम असतो जो कोळी लोकांमध्ये खेळतात आणि मस्त नवरा नवरी बनवून आणले. छोट्या मुलांना बनवतात आणि मग त्यांना असं नाव घ्यायला लावतात. तुम्ही ऐका हे नाव नक्कीच, खूप मस्त आणि असं क्यूट असं या दोघांनी नाव घेतलं. खूप सगळेजण धमाल करत होते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आम्ही पूलमध्ये गेलो. मस्त सारे रील्स काढले, डान्स केलं, खूप सारं खाल्लं, एन्जॉय केलं, टाईम स्पेंड केला. आणि अजून काय सांगू, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज. कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला तर बिलकुल म्हणजे बिलकुल विसरू नका. आणि तुम्ही असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. खूप 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 धन्यवाद सगळ्यांचं की तुम्ही मला एवढं प्रेम देता. फक्त एवढंच की माझे थोडेसे व्हिडिओ यायला लेट होतात, बस, बाकी काही नाही, पण तुम्ही समजून घेऊ शकता. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, बाय बाय.